पहाटेच्या पवित्र वातावरणात कल्याणाची काकड आरती संपत आलेली असते. समर्थांना जाग येते. कल्याणाचा खणखणीत आवाज कानावर येतो. आमुचे कुळी हनुमंत, हनुमंत आमचे कुलदैवत, तया विणा आमचा परमार्थ, सिद्धी ते न पावे. समर्थ उठून बसतात. क्षणभर डोळे मिटून रामांचं आणि हनुमंतांचं स्मरण करतात. सज्जन गड कडाक्याच्या थंडीमुळे धुक्यात लपेटलेला असतो. बाहेर राम मंदिरात समईच्या प्रकाशात रामाची मूर्ती उजळून निघालेली असते. दातखिळी बसेल अशी थंडी, पण कल्याण तशा थंडीत पहाटे 3ला उठून गार पाण्याने आंघोळ करून रामाच्या पूजेत रमलेला असतो. समर्थ कुटीबाहेर येतात. कल्याणाकडे कौतुकाने पाहतात. कल्याण सोडला तर बाकी गडाला अजून जाग यायची असते. रातकिडे अजूनही ओरडत असतात. गार वारं सुसाट वेगाने गडाभोवती प्रदक्षिणा घालत असत. श्रीराम जय राम जय जय राम. समर्थ बाहेरूनच रामरायाला हात जोडतात. कल्याणाचं लक्ष जातं. तो लगबगीने धावत येतो. नमस्कार करतो. महाराज, कशाला या थंडीत बाहेर पडलात? काल प्रचंड जोर चढलेला होता तुम्हाला. तुम्ही आताच विश्रांती घ्या. मी पाणी गरम करायला ठेवून आंघोळीची व्यवस्था करतो. समर्थ हसतात. अरे, या देहाची काळजी मी कशाला करू? तो रामराय आहे ना. ते काही नाही. आज तुम्ही विश्राम केलाच पाहिजे. कल्याण ही मागे हटणार नसतो. समर्थ परत मन मोकळेपणाने हसतात, पण त्यांना खोकल्याची प्रचंड उबळ येते. थांबत नाही. कल्याण घाबरतो. त्यांना पाणी प्यायला देतो आणि आतमध्ये परत झोपवतो. अंगावर भगवी शाल पांघरतो आणि बाहेर येतो. हळूहळू गडावरचे इतर शिष्यही जागे व्हायला लागतात. दसऱ्याचा मोठा उत्सव गडावर होणार असतो. शिवाय राजेही नव्या मोहिमेवर निघण्याआधी दसऱ्याच्या मुहूर्तावर गडावर येणार अशी माहिती मिळालेली असते. आपोआप एक वेगळी सुस्तकता गडावर संचारलेली असतो. गडाची डागडूग, साफसफाई, धर्मशाळेची व्यवस्था, मंडपाची उभारणी, धान्य कोठाराची देखभाल, येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची व्यवस्था, एक ना अनंत कामे सर्व शिष्य मनापासून कामाला लागलेली असतात. तरी बाहेर गावावरून उत्सुकता पुरते येणाऱ्या काही हंगामी शिष्यामध्ये कल्याण मात्र समर्थांचा फारच लाडका, ही भावना मात्र कुठेतरी बोचायचीच. शिष्यांच्यात तर नाना तऱ्हा, कोणी किती समाधान केली, किती साधना केली यावरून पैजा. एक म्हणे मी दासबोधाची शत पारायणे केली. दुसरा त्यावर कुरघोडी करे. हा म्हणता माझी 500 पारायणे या दासनवमीला पूर्ण होतील. तिसरा पण सामील व्हायचा. गंभीर चेहरा करून आकाशाकडे लांब नजर लावून म्हणायचा, रामरायाने या देहाकडून 5 कोटी रामनाम पूर्ण करून घेतलं आहे. मग इतर साधक यांच्याकडे आदराने वगैरे बघायला लागले. हळूच विषय मग कल्याणकडे घसरायचा. एक म्हणायचं, महाराज दयाळू आहेत. विद्या अभ्यासात अजिबात गती नसल्याने त्यांना आश्रय दिला आहे. श्रीराम श्रीराम. दुसरे वयस्कर गृहस्थ म्हणायचे, शिवसी खांबासारखा सणसणीत वाढला आहे. नुसता पुखे झोडतो 4 वेळेला. कधी जप करणे म्हणून नाही, कधी दासबोधाचे वाचन म्हणून नाही, कधी ध्यान म्हणून नाही, कधी आपल्याबरोबर चर्चेत भाग घेणे नाही. अहो, आपलं तर सोडा. समर्थांचे प्रवचन सुरू असताना हा खुशाल गडावरची इतर कामे करत बसतो. किती अपमान होतो गुरूंचा. अशा आणि अनेक चर्चा तिथे चालायच्या. पण कल्याण समोर आला की सर्वांची बोलती बंद व्हायची. त्याला सर्व काही कळायचे आणि समर्थांना सुद्धा. दोघांनाही फक्त मौज वाटायची. कल्याणाच्या अंतरंगात वाहणारा रामनामाचा धबधबा समर्थांना जाणवायचा. त्यांच्या हृदयात फुललेला हनुमंत नामाचं सुगंधाचं तरवळ समर्थापर्यंत पोचायचा. ज्याने समर्थासमोर बसून त्यांच्या मुखातून निघणारा दासबोधरूपी खजिना आपल्या अप्रतिम हस्ताक्षराने कायमचा बंदिस्त केला, ज्याने तो लिहिता लिहिताच पाठ आणि आत्मसात सुद्धा करून टाकला, जो त्यातली एकूण एक ओळ जगतोय, त्याला अजून पारायण करायची गरजच काय? ज्याच्या श्वासाश्वासातून रामनाम बाहेर पडतं, तो किती जप मोजून ठेवणार? असो, पण सामान्य माणसांना या गुरु शिष्यांचं नातं कधी कळलंच नाही. समर्थांना कालपासून कल्याणाची वेगळीच काळजी लागून राहिली होती. काल प्रत्यक्ष मारुतीरायाने समर्थांना दर्शन देऊन सांगितलं की कल्याणाची भक्ती पूर्ण पावली आहे, त्याची परीक्षा घ्यायला हवी. आता शिष्यापेक्षा गुरुला शिष्याची जास्त काळजी. लहान मुलाला माहीत नसतं, तो आपल्या आईने काय शिकवलंय तेच जाऊन परीक्षेत लिहून येतो. पण आईला केवढी चिंता निकाल मिळेपर्यंत. तिला काही चैन पडत नाही. तसंच होतं. समर्थांना कल्याणावर पूर्ण विश्वास होता आणि कल्याण तो या सगळ्यापासून अलिप्त होता. समर्थ, हनुमंत आणि रामबास विषय संपला. त्याला वेगळं जगच नव्हतं.
दररोज सूर्यनमस्कार घालून कमावलेली प्रचंड शक्ती आणि सद्गुरूंचं पाठबळ यामुळे कामाचा झपाटा एवढा की 4 जणांची कामं पट्ट्या एकटाच उरकायचा. समर्थांना कफाचा विकार जडल्याने त्यांना गडावरच्या विहिरीचे साठलेले पाणी चालायचं नाही. म्हणून कल्याण दर दिवशी पहाटे 2 मोठे पितळी हंडे घेऊन खाली उरमोडी नदी काय जवळ नव्हती, जवळपास जाऊन येऊन 2-2.5 तासाचं अंतर होते. कल्याण ते काम आनंदाने करायचा. तर सांगायची गोष्ट अशी की आजचा दिवस कल्याणासाठी महत्त्वाचा होता. सकाळी 7च्या सुमारास सूर्योदयाच्या वेळी एक वृद्ध गडावर येतो. 6 फुटाच्याही वर उंची, धारदार नाक, भेदक डोळे, संपूर्ण पांढरे केस आणि अति तेजस्वी चेहरा. आल्या सरळ हा मंदिरात जाऊन ठाम म्हणतो. समर्थ कुटीतूनच नमस्कार करतात. इतर भक्तही क्षणभर त्या वृद्धाकडे बघतात आणि आपापल्या कामाला लागतात. 9च्या सुमारास न्याहारीसाठी सगळ्यांना बोलावलं जातं. समर्थ कल्याणाला सांगतात, अरे कल्याण, देवळात ते पाहुणे आलेले दिसत आहेत, त्यांनाही बोलाव बरं का. कल्याण देवळात येतो, वृद्धाला नमस्कार करतो आणि म्हणतो, महाराज न्याहारी तयार आहे, आपण खाऊन घेता का. वृद्ध डोळे न उघडताच उत्तर देतो, मी फक्त पाणी घेतो, मला 2 मोठे हंडे भरून पाणी आण. आणि हो, मला हे विहिरीचं पाणी चालत नाही, मी फक्त नदीचंच पाणी घेतो. कल्याण विचारात पडतो. ते बघून वृद्ध खेकसतो. पाणी नसेल तर नको, मी राहीन उपाशी. झटकन कल्याण उत्तरतो, नाही महाराज, मी आलोच. सकाळी भरून आणलेल्या हंड्यातले 2-3 तांबे पाणी तो समर्थांच्या कुटीत ठेवतो. समर्थ ध्यानस्थ झालेले असतात. उरलेलं पाणी त्या वृद्धाला देतो. वृद्ध एका घोटातच ते पाणी संपवून टाकतो आणि म्हणतो, मला थोड्या वेळाने अजून लागेल. कल्याण म्हणतो, काळजी नसावी, मी आणतो भरून. समर्थांना पण अजून पाणी लागेल म्हणून हा तसंच तडक न्याहारी न करता गड उतरायला लागतो. मुखात रामनाम सुरूच असते. नदीवर हंडे भरतो आणि नेहमीपेक्षा वेगाने जवळजवळ धावतच हा परत गडावर येतो. जवळपास 11 वाजलेले असतात. वृद्ध ते पाणी तत्काळ संपवतो. आता गडावरचे सगळेच चाट पडतात. हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे हे सर्वांना जाणवतं. अर्ध्या तासाने परत वृद्धाची हाक, ताण लागली आहे, पाणी आहे का. आता कल्याण यायचा. आता आत गडावरचे 2-3 सेवेकरी धावतात. महाराज, आम्ही व्यवस्था करतो पाण्याची. तर वृद्ध त्यांच्यावर अंगावर खेकसतो. तुला सांगितलंय का. हा आहे ना. कल्याणाकडे बघून, एवढा खाऊन माजलाय, काय झालं याला. आणि तुला जमत नसेल तर सांग, मी जातो. हे ऐकून कल्याण गडबडतो. वृद्ध रागावून गेला तर समर्थांना काय वाटेल. शिवाय आलेले भक्त हा परमेश्वराचाच अंश. परमेश्वर रागावून गेला तर कसं होईल. तो हात जोडतो, महाराज तुम्ही शांत व्हा, मी लगेचच निघतो, तुम्ही चिंता करू नका. बिचारा परत 2 हंडे घेऊन गड उतरायला लागतो. ते 2 प्रचंड पितळी हंडे पाण्याने भरून वर आणता कल्याणाला धाप लागायला लागते. अंगावरची शिरा तटतटूला फुगायला लागतात. सर्वांग घामाने भिजून जातं. पण आलेला प्रत्येक भक्त हा परमेश्वरच ही भावना मनात समर्थामुळे मनात एवढी रुजलेली असते की जे करतोय ते रामरायासाठी बस. मनात दुसरा विचार नाही, विकल्पच नाही. हा गडावर कसा बसा येतो. जेवणाची वेळ कधीच उलटून गेलेली असते. कल्याणाला टोचून बोलणारे सुद्धा आता हळहळत असतात. कितीही असूया असली तरी प्रत्येकाचा तो लाडकाच असतो. वृद्ध मात्र देवळात तसाच मांडी घालून आणि डोळे मिटून बसलेला असतो. गडावरील बायका मात्र त्यांच्या लाडक्या कल्याणला उपाशी बघून वैतागलेला असतात. आल्या त्या ह्याला हाक मारून जेवायलाच बसवतात. 3 वाजून गेलेले असतात. हा अन्नाला नमस्कार करतो, रामाचं नाव घेतो आणि पहिला घास तोंडात टाकणार तेवढ्यात जोरदार हाक कानावर येते, पाणी. कल्याण हसतो, भरल्या ताटाला नमस्कार करतो आणि उठतो. समर्थासाठी आणलेलं पाणी तो वृद्धासमोर ठेवतो आणि म्हणतो, महाराज मी येईपर्यंत हे सेवन करा, मी आलोच आता. आता 2च्या जागी 3 हंडे घेऊन कल्याणाची आकृती दूर दूर जात दिसेनाशी होते. भक्त चुळबळायला लागतात. समर्थांना सांगायला जावं तर ते सकाळपासून ध्यानात कुठीच दार बंद करायचं काय. कल्याण परत खाली येतो. आता वेग फारच मंदवलेला असतो. पण यावेळी त्याला लवकर वर पोचायचं असतं. कारण समर्थांसाठीच पाणी पण त्याने त्या वृद्धाला दिलेलं असतं. आता आपल्या गुरूंना तहान लागली तर डोक्यावरच्या हंड्याच्या ओझ्यापेक्षा हे ओझं मोठं असतं. काहीही करून समर्थांचं ध्यान संपायच्या आत गड गाठायला हवं. माझी गुरु माऊली तहानलेली राहता कामा नये. किती ते गुरुप्रेम, धन्य ते समर्थ, धन्य तो कल्याण. डोक्यावर 1 आणि 2 हातात 2 असे घेऊन कल्याण एक पाऊल निश्चयाने टाकायला लागतो. दिवसभराचा उपाशी असा तो धपापत्या छातीने त्याही परिस्थितीत
शक्य तेवढ्या वेगाने वर येतो, पण वेळ तर लागतोच. ऊन कललेली असतात, बेशुद्ध पडायची वेळ आलेली असते. हृदय प्रचंड वेगाने धडधडतं, पावलं लटपट असतात. वृद्ध आल्या आल्या सर्व पाणी पिऊन ढेकर देतो. संध्याकाळच्या आरतीची वेळ झालेली असते. सर्व मंदिरात जमतात, पण कोणी कोणाशी बोलत नसतं. सर्वांचं लक्ष मात्र त्या वृद्धावर खिळलेलं असतं. तेवढ्यात वृद्ध कल्याणाला बोलवून सांगतो, माझा आज रात्रीचा मुक्काम इथेच आहे. बाळा, तेवढी पाण्याची सोय करून ठेव म्हणजे झाले. कल्याण हात जोडतो आणि पुन्हा उठतो. दोघं तिघं पुढे सरसावतात, पण हा नजरेनेच त्यांना थांबायला सांगतो. गड उतरायला सुरुवात होते आणि काय आश्चर्य, शरीर पिसासारखं हलकं होऊन प्रचंड वेग पकडतं. कल्याणाला काही काळाच्या आत उरमोडी नदीचं पात्र दिसायला लागतं. हा घाबरतो. मागे वळून बघतो तर तोच वृद्ध समोर उभा असतो. कल्याण विचारतो, आपण खाली कधी उतरलात? माझ्या हातून काही चूक घडली का? वृद्ध असतो आणि कल्याणाच्या डोक्यावर हात ठेवतो. क्षणार्धात समोर साक्षात हनुमंत प्रकट होतात. अणुपासून ब्रह्मांडा एवढाच होत जात असे. त्यांचं प्रचंड रूप बघून कल्याणाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. तो मारुतीरायांच्या पायावर लोटांग घालतो. हनुमंत म्हणतात, बाळा, तुझ्या भक्तीने आणि सद्गुरूच्या प्रेमाने मी प्रसन्न झालो. अशीच सद्गुरूंची सेवा करत राहा. आज तू पूर्ण झालास. काही कळायच्या आत तेजाचा एक प्रचंड लोळा आकाशात विलीन होतो. कल्याण डोळे उघडतो. बघतो तर काय, समोर गडाचे दरवाजे दिसत असतात. आरती सुरू झालेली असते. हा धावत आत शिरतो. कुटीत डोकावतो तर समर्थ तिथे नसतात. देवळातही नसतात. हा तसाच धावत मागच्या पठारावर जातो. लांबवरच्या धाब्याच्या मारुती शेजारी एका रुंद दगडावर समर्थ बसलेले असतात. समोरच सूर्य मावळतीला आलेला असतो. सारं आकाश लाल झालेलं असतं. उरमोडी खोर केशरी रंगाने चमचमत असतं. समर्थांच्या डोळ्यात पाणी दाटलेलं असतं. कल्याण त्यांना लोटांगण घालतो. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात. काहीच न बोलता एकमेकांना सर्वच समजलेलं असतं. समर्थ कल्याणाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि त्याच्या खणखणीत आवाजात मनाच्या श्लोकामध्ये अजून एका पुष्पाची भर पडते. नसे गर्व अंगी सदा वितरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष, योगी नसे लोभ ना क्षोभ, ना दैन्यवाणा इही लक्षणी जाणिले योगी राणा.